तर या अगोदरच्या प्रश्नपत्रिका 9 भाग 1 यामध्ये आपण 47 पर्यंत गणितं सोडवलेली आहेत, मराठी आणि गणितचे मिळून. तर आज आपण प्रश्न क्रमांक 48 ते 75 कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. तर पहा, 48 नंबरचा प्रश्न आहे, 465 मिनिटे म्हणजे किती तास? आता 465 मिनिटांचे जर आपल्याला तास करायचे तर एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. म्हणजे आपल्याला 465ला 60ने भागायचं आहे. आता हा भागाकार करताना पहा, एकक स्थानी 5 आहे, 0 आहे, म्हणजे इथे 5ची कसोटी लागू होईल, म्हणजे 5ने भाग जाईल. तर 12 पंचे 60 म्हणजे 5ने भागल्यावर पहा, 5 एके 5 उरला 1, 5 दुने 10. आता 5ने इथे भाग द्या, 5 9 45, इथे 9 येतील, उरला 1, 5 त्रिक 15 म्हणजे 93 भागिले 12 झालं. मग आता 12ने 93ला भाग देऊया. 12 साती 84, 12 8 96, म्हणून 12 साती 84, 84 आणि 6 90 आणि 3 म्हणजे 9 उरले. पॉईंट दिला, 0 घेतला. 12 साती 84, 12 8 96, पुन्हा 7 आली, 84 आणि 6 90मधून 84 गेले, 6 उरले. आपण पॉईंट दिल्यामुळे 0 घेऊ शकतो. तर 12 पंचे 60, 7.75 म्हणजेच किती? पावणे 8. म्हणजे किती तास होतील? पावणे 8. भाग कसा दिला पहा, एकक स्थानी 5 आहे, 0 आहे, म्हणून मी 5ची कसोटी वापरली, 5ने भाग दिला. वरती आलं 93, खाली आलं 12. मग आपण 12ने 93ला भाग दिला. 12 साती 84, 84 आणि 9 93, म्हणून 9 उरले. पॉईंट दिला, 0 घेतला. 12 साती 84, पुन्हा 6 उरले, 0 घेतला. एकदा पॉईंट दिल्यानंतर आपण कितीही वेळा 0 घेऊ शकतो. तर 12 पंचे 60 म्हणजे 7.75 हा भाग आलेला आहे. 7.75 म्हणजेच किती? पावणे 8. तर किती तास होत आहे? पावणे 8. पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. हे गणित अजिबातही अवघड नव्हतं, फक्त इथे तुम्हाला व्यवस्थित भाग द्यायचा होता. यानंतर आता पहा, 4.3/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंश किती? अगदी सोपं आहे. अंश कसा काढतो आपण? तोंडीच काढता येईल. यांचा गुणाकार आणि हे मिळवायचं. 4 पंचे 20, 20 आणि 3 23. 23 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढे, सोबतच्या आकृतीमधील छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकामध्ये 3/6 मिळवले तर उत्तर किती येईल? आता हा किती आहे? 3 आणि 3 6. 6 पैकी 4 रंगवलेत, म्हणजे 4/6 किती आहे पहा? 4/6. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल सांगितले? 3/6. आता छेद सारखा आहे म्हणून आपण तो आहे असाच ठेवणार. 6 आणि 7, 4 आणि 3 किती? 7. 7/6 कुठे आहे? 7/6. 7/6 आता आपल्याला डायरेक्ट दिले नाही, परंतु कसं येईल पहा, 6 एके 6, 6 आणि 1 7, 7/6 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 7/6चं पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून आपल्याला उत्तर दिलेलं आहे. इथं आपलं 7/6 आलेलं आहे, परंतु डायरेक्ट आपल्याला उत्तर दिलेलं नाही, म्हणून आपण हा अपूर्णांक शोधलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आहे आपलं उत्तर. पुढे पहा, बालदिनाच्या दिवशी सोमवार असल्यास त्या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते? कॅलेंडरवर आधारित प्रश्न आहे. कॅलेंडरचे प्रश्न आपण खूप सोप्या पद्धतीने शिकलेलो आहोत. तर बालदिन म्हणजे किती? 14 नोव्हेंबर. आता नोव्हेंबर किती दिवसांचा आहे? 30 दिवसांचा. तर 30 दिवसांच्या महिन्यांमध्ये 1 आणि 2 तारखांचे वार 5 वेळा येतात. 31 दिवसांच्या महिन्यांमध्ये 1, 2 आणि 3 तारखांचे वार 5 वेळा येतात. 29 दिवसाच्या महिन्यात 1 तारखेचा वार 5 वेळा येतो आणि 28 दिवसांच्या महिन्यात सगळे वार 4-4 वेळा येतात. बालदिन म्हटले, मग बालदिन 14 नोव्हेंबर म्हणजे 30 दिवसांचा महिना, मग 1 आणि 2 तारखांचे वार 5 वेळा येणार आहेत. आपल्याला काय सांगितले? बालदिनाच्या दिवशी सोमवार म्हणजे 14 तारखेला 14 नोव्हेंबरला सोमवार होता, म्हणजे 7 नोव्हेंबरला पण आता मागे जायचे आपल्याला, 1 नोव्हेंबरची तारीख काढायची, म्हणून आपण -7 केले. पुढे जाताना आपण +7 करतो, मागची तारीख काढताना आपण -7 करतो. पहा, पुन्हा 7 तारखेला कोणता येईल? सोमवार येईल. आणि 8 तारखेला कोणता येईल? मंगळवार येईल. 1 तारखेला जो वार असतो तोच 8 तारखेला असतो. मी कॅलेंडरचं जर निरीक्षण केलं तर पहा, 1, 8, 15, 22, 29 यांना सारखेच वार असतात. 7चा पाढा म्हणजे 7, 14, 21, 28 यांना सारखेच वार असतात. तर या पद्धतीने वजाबाकी करायची, म्हणजे मंगळवार आणि 2 तारखेला कोणता असणार आहे? तर मंगळवार आणि बुधवार, म्हणजे मंगळवार आणि बुधवार हे वार किती वेळा येणार आहेत? 5 वेळा येणार आहे. आहे का पर्यायामध्ये? पहा, पहिलाच पर्याय आहे आपलं उत्तर.
आपण कसं केलं, बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर सोमवार आहे म्हणून आपण 1 तारखेचा वार काढला. 1 तारखेला मंगळवार आहे, 2 तारखेला बुधवार आहे म्हणून मंगळवार आणि बुधवार 5 वेळा येणार आहेत. पुढे एक मोटर एका तासामध्ये 65 किलोमीटर आणि 200 मीटर कापत असल्यास त्याच गतीने 5 तासात किती जाईल? अगदी सोपं आहे. 65 किलोमीटर म्हणजे किती मीटर झालं? तर 65 आणि 200 आपण डायरेक्ट सुद्धा करू शकतो बेरीज. 65,200 गुणिले फक्त आपल्याला 5 करायचं आहे, 5 तासाचं काढायचे म्हणून. आणि हा गुणाकार करून घ्या. 5 0 0 5 0 0 5 2 10 0 हातचा आला 1 5 5 25 आणि 1 26 6 हातचे आले 2 6 5 30 31 32. आणि आता 1 किलोमीटरमध्ये किती असतात? 1000 मीटर म्हणून 1 2 3 3 शून्यानंतर पॉईंट द्या किंवा 3 0 1000ने भागून आपण हे 3 0 काढून टाकू शकतो. किती आले आपलं उत्तर? 326. कुठे आहे 326 किलोमीटर? पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. इथे आपण फक्त गुणाकार केलेला आहे आणि 1000ने भागलेलं आहे. पुढे पहा, 3/11 अधिक 8/11 बरोबर किती? छेद सारखाच आहे, फक्त अंशांची बेरीज करा. 8 आणि 3 9 10 11 म्हणजे 11/11 म्हणजेच याचं उत्तर किती येईल? 11 1 11 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे येणार आहे तुमचं उत्तर. जेव्हा आपल्याला असं उत्तर मिळतं 11/11 तर इथे भाग जातोय ना, 11 1 11 म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 1. भाग द्यायचा आहे जेव्हा भाग जातो तेव्हा. आता पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. 20 रुपये 5 पैसे बरोबर किती पैसे? अगदी सोपं आहे. पहा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 20 रुपये म्हणजे 100चे 2 शून्य इथे द्या आणि 5 पैसे म्हणजे 5 पैसे. बेरीज करा, 5 पैसे मिळवा. 0 आणि 5 5 0शी 0 0शी 0 2शी 2 किती आलं? 2005. पैशामध्ये विचारले का आपल्याला? हां, पैशामध्ये विचारलेलं आहे. तर 2005 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. पुढे पाहता 750 लिटर 750 मिलीलिटर 750 डेसिलिटर 750 डेकालिटर यांच्या आकारमानानुसार चढता क्रम लावला. चढता क्रम म्हणजे सर्वात छोटा आहे ते सुरुवातीला घेतलं. तर दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान कोणतं? आता हे मुलांना खूप अवघड वाटतं, पण हा मापनामधील सर्वात सोपा भाग आहे आणि तो कसा मी आता तुम्हाला समजून देते. पहा, तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपण मध्ये लिहून घ्यायचे मीटर, इथे लिटर, ग्रॅम. पहा, मीटर लिटर आणि ग्रॅम हे काय अंतर मोजण्यासाठी, हे पात्र पदार्थ मोजण्यासाठी, ह्याने वस्तू मोजण्यासाठी. तर इथे मीटर लिटर ग्रॅम लिहून घ्या. मग या बाजूला लिहा डेसी, इकडे लिहा सेंटी आणि इकडे मिली. इकडे या बाजूला आपण लहान लहान करत गेलो आणि या बाजूला लिहायचे डेका, हेक्टो आणि किलो. पहा, मीटर लिटर ग्रॅम. त्या इकडच्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या हाताला लिहायचं डेसी सेंटी मिली आणि डेका हेक्टो किलो. या पद्धतीने मांडून घेतलं. तर आता जर आपण 1 मीटर म्हटलं तर मग किती डेसिमीटर? फक्त इकडे 1 शून्य वाढवायचं आहे. 1 मीटर म्हणजेच 10 डेसिमीटर. किती सेंटीमीटर? या बाजूला अजून 1 शून्य वाढवा. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. मग आता पुन्हा इकडे किती मिलीलिटर? मग 1 म्हणजेच या बाजूला आपण 1 1 शून्य वाढवत जाऊ शकतो. आता आपला प्रश्न काय आहे पहा, 750 लिटर 750 मिलीलिटर 750 डेसिलिटर आणि डेकालिटर यांच्या आकारमानानुसार चढता क्रम लावायचे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला छोटं घ्यायचं आणि दुसरं आपल्याला विचारले दुसऱ्या क्रमांकावरील आकारमान. तर सर्वात पहिल्या क्रमांकावरील आकारमान कोणतं आहे की हे येईल मिलीवालं, आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणतं येईल तर सेंटीवालं येईल. तर पहा, मग कुठे आहे 750? आपल्याला कोणतं दिले पहा, 750 लिटर म्हणजे ते इथे येईल मध्ये 750. तर सगळ्यात छोटं मिलीवालं आहे. तर इथे आहे का मिली? आहे. 750 मिली म्हणजे हे सगळ्यात 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर सेंटी दिले का आपल्याला? नाही. डेसी दिलेले आहे आणि डेका दिलेले. डेका कुठे आहे? या बाजूला आहे, म्हणजे मोठा आहे. या बाजूला मोठे होत जातात आकारमानाने, या बाजूला छोटे, म्हणजे हे येणार नाही. तर डेसी दिले का आपल्याला? बघूया, दिलेलं आहे 750 डेसी म्हणजे ते इथे येईल. तर 2 नंबरला मिली नंतर कोणतं येणार आहे? हे 750 डेसी. कुठे आहे पहा, 750 डेसी. पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर पुढे पहा,
हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता मधोमध येणारा अपूर्णांक कोणता? मधोमध येणारा अपूर्णांक पहा. आता चढत्या क्रमाने लावायचे म्हणजे पहिले लहान 2 सोडून द्या. 15 छेद सारखा आहे म्हणून मी फक्त अंश पाहणार. 15 आणि 28 हे लहान आहेत, हे 2 सोडून द्या. आता मोठे 2 सोडून द्या. मोठा कोणता आहे? 73 आणि 51. मग मधला कोणता येणार आहे? 47 वाला. 47 छेद 97. हे दिलेलं जे आहे हे आपण तोंडी सुद्धा करू शकतो. याच्यासाठी चढता क्रम लावत बसायचं नाही. चढता क्रम लावत बसले तर तुमचं एक गणित सोडवण्यासाठी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ लागेल. तर फक्त निरीक्षण करायचं. निरीक्षणावरून आपल्याला कळतोय मधला अपूर्णांक 47/97. पर्याय क्रमांक 1. पुढे खालीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता? छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे. पहा 25, 19, 43, 27, 13, 25 इथेच सापडलं. 13 अंश छोटा आहे आणि छेद मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. पुढे घड्याळातील तास काटा 7 व 8च्या दरम्यान आहे आणि मिनिट काटा 9 वर आहे, तर घड्याळामध्ये किती वाजलेले आहे? घड्याळावरच्या प्रश्नांसाठी कधी कधी आपल्याला घड्याळ काढावं लागतं समजण्यासाठी. तर अगदी सोपं आहे. पहा गोल काढला, हे अंक काढून घेतले आपण. पहा इथे 12. आता लिहित बसलं नाही तरी चालते, फक्त लक्षात ठेवलं ना तरी चालेल. पहा 7, 8 इथे 7, 8 2, 3 नंतर 4, 5 1, 12 नंतर 1, 2 आणि इथे 9 नंतर 10, 11. आपल्याला काय सांगितलंय? 7 व 8च्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा 9 वर आहे. 7 मिनिट काटा इथे 9 वर आणि 7 आणि 5 6 नंतर 7 आणि 8 इथे तास काटा आहे. तास काटा छोटा असतो मिनिट काटापेक्षा. तर किती वाजले? पहा 6 नंतर 7 वाजून गेलेले आहेत आणि 8 वाजणार आहेत आणि 9 वर मिनिट काटा आहे म्हणजे किती वाजलेत? 7:45 वाजलेले आहेत किंवा 7:45. कुठे दिले पहा. आपल्याला पर्यायामध्ये काय दिले ते पाहायचं. 7:45 दिलेलं नाही परंतु 7:45 दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. घड्याळाचे प्रश्न सोडवताना घड्याळ काढायला अगदी सोपं आहे. पटकन एक गोल करा मध्ये, त्यानंतर या पद्धतीने 4 बाजूला 4 करून घ्या, मध्ये 2-2 रेषा द्या आणि तुम्हाला जोही किती वाजलेत किंवा कुठे काटा आहे हे विचारलं तर पटकन काटा काढायचा. समजा तुम्हाला 9 वाजलेत असं सांगितलं तर तास काटा इथे काढा, मिनिट काटा 12 वर काढा. या पद्धतीने कोणताही प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. पुढे पहा. अविनाशने 75 रुपयाचा पेन व प्रत्येकी 20 रुपये किमतीचे 3 रजिस्टर विकत घेतले. आता 20 रुपयाचे 3 घेतले म्हणजे किती झाले? 20 त्रिक 60 आणि 75 रुपयाचा पेन. मग आपल्याला बेरीज करायची. किती रुपये होतात? 60 आणि 75. 6 6 12 आणि 13 म्हणजे 135 रुपये झालेत. दुकानदाराला त्याने 500 रुपयाची नोट दिली. दुकानदार किती रुपये परत देईल? 500 मधून किती परत येणार म्हणजे काय करायचंय? 500 वजा 135. पहा शून्यातून 5 जात नाही, मग इकडे 4 राहिले, इकडे 9, इकडे 10. 10तून 5 गेले 5, 9तून 3 गेले 6 आणि 4तून 1 गेला 3. 365. कुठे आहे 365? पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. इथे अगदी सोपं होतं. फक्त 75 नंतर इथं प्रत्येकी 20 रुपये किमतीचे 3 रजिस्टर म्हणजे 20 त्रिक 60 रुपये. इथे तुमचं तोंडी बरोबर आलं पाहिजे. पुढे पहा. 5 अंकी मोठ्यात मोठ्या विषम संख्या व 4 अंकी लहानात लहान समसंख्या यांच्यातील फरक किती? आता मोठ्यात मोठी विषम संख्या आपण कशी तयार करतो? सर्वात मोठी म्हटलं की आपण 9 लिहितो. मग 5 अंकी करायची तर 5 वेळा 9 लिहा. विषम विचारली त्याच्यामुळे हा 9 बदलायची गरज नाही. तर सम विचारली असते तर आपण 8 घेतलं असतं. विषम विचारली म्हणून घेतले. 4 अंकी लहानात लहान सम कोणती आहे? पहा 4 अंकी सम म्हटलं की आपण 100 किंवा शून्याच्या ह्याच्यातलं घ्यायचं. पहा 4 अंकी लहानात लहान सम झाली तर यांच्यातील फरक विचारलाय म्हणजे वजाबाकी करायची. पहा 9/9, 9/9, 9/9, 9तून 1 गेले 8 आणि 9/9 म्हणजे 98,999. कुठे आहे 98,999? पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येत किती मिळवलेस असता उत्तर 38,000 येईल. आता संख्या काय करायच्या? चढत्या क्रमाने मांडायच्यात. मग या आपण मांडत बसणार का? नाही. चढत्या क्रमाने मांडल्यावर सर्वात शेवटी कोणती संख्या येणार आहे? जी सर्वात मोठी आहे ती येणार आहे सर्वात शेवटी. मग मोठं कोण आहे? आता पहा सगळे 5 अंकी आहेत तर मी पूर्ण संख्या सुद्धा वाचणार नाही. 30, 32, 31, 37, 35. सर्वात मोठी किती आहे? 37, 438. मग 37, 438. आपल्याला काय विचारले की
या संख्येमध्ये किती मिळवले असतं? उत्तर 38,000 येईल. आता 38,000 उत्तर पाहिजे तर किती मिळवायचे? मग काय करायचं? 38,000 मधून हे वजा करायचं म्हणजे आपल्याला ती संख्या मिळून जाईल. पहा, 0 आहे म्हणून इकडून हातचा घेतला, इथे 7 राहिले, इथे 9, इथे 9, इथे 10. 10तून 8 गेले 2, 9तून 3 गेले 6, 9 मधून 4 गेले 5, 7तून 7 गेले 0, 3. किती आलं? 562. किती मिळवायला पाहिजेत? 562. कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. इथे काय करतात विद्यार्थी? याचा चढता क्रम लावत बसतात. तसं करायचं नाही. आपल्याला विचारले काय की चढत्या क्रमाने लावलं तर सर्वात शेवटी येणारी संख्या. चढत्या क्रमाने लावतो म्हणजे सर्वात शेवटी कोणती येणार आहे? जी सर्वात मोठी आहे तीच शेवटी येणार आहे. मग ती आपण निरीक्षणातून शोधू शकतो. पुढे पहा, 10 ते 20 दरम्यान येणाऱ्या सर्व मूळ संख्यांच्या वर्गसंख्यांची बेरीज किती आहे? मूळ संख्यांची वर्गसंख्या काढायची तुम्हाला. आता 10 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या? 1 ते 10 मध्ये पहा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. मूळ संख्या या 100 पर्यंतच्या पाठच असल्या पाहिजेत. वर्गसंख्या, गणसंख्या. आपल्याला काय विचारली? यांच्या वर्गसंख्यांची बेरीज. मग 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361. तर पहा आता यांची बेरीज विचारली आपल्याला. 9 आणि 9 18, 9 आणि 1 10, 9 आणि 1 10, 10 10 20, 0. हातचे आले 2, 2 आणि 6 आणि 4 10 आणि 8 18, 18 आणि 6 24ची 4 हातचे आले 2, 3 आणि 2 5, 6 7 8 9. म्हणजे आपली बेरीज किती आलेली आहे? 940. आपल्याला विचारले काय? 10 ते 20 यांच्या दरम्यानच्या म्हणजे 10 पकडायची नाही. मूळ संख्या तर 10 नाहीच आहे. मूळ संख्यांच्या वर्गसंख्यांची बेरीज विचारली म्हणून मी मूळ संख्या मांडून घेतल्या, त्यांचे वर्ग केले. पुढे पहा, 32 कंपास पेटींची किंमत 2,304 रुपये आहे, तर 21 कंपास पेटींची किंमत किती होईल? म्हणजे आपल्याला एका कंपास पेटीची किंमत काढायची आहे. 2,304 भागिले 32 करायचं म्हणजे एकाची किंमत निघेल 2,304 भागिले 32. आता 32चा पाढा आपल्याला येतोय का? नाही येत. मग काय करायचं? विभाज्यतेच्या कसोट्या वापरायच्या. 2 आहे, 4 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार आहे. मग 2 ने भाग द्या. 16 2 32. आता यानंतर पहा, बे एके बे, बे एके बे, उरला 1, बे पंचे 10, बे दुने 4. आता 16 ने भाग देऊया. 16 एके 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 85, 16 सक 96, 16 साता 12 दर्शे म्हणजे 112. 115 मधून 112 गेले, उरले 3. 16 32 झाली. मग 16 दुने 32 म्हणजे एका कंपास पेटीची किंमत आलेली आहे 72 रुपये. मग आपल्याला विचारले काय? 21 पेटींची किंमत किती? अगदी सोपं आहे. पहा, 72 गुणिले 21 करा. 21चा पाढा येत असेल. 21 दुने 42, 2 हातचे आले 4. 21 7 47 म्हणजे 147 आणि त्याच्यामध्ये 4 मिळवा. 11 7 आणि 4 11, 1 हात चाले 4 आणि 1 5, 151. आणि असं नसेल तर एक संख्येने भागलं तरी गुणलं तरी चालेल, पण शक्यतो पाढे चांगले पाठ करा म्हणजे अशा ज्या क्रिया आहेत त्या आपल्या पटापट होतात. 1512 कुठे आहे? 1512 पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. आपण काय केलं? 32 कंपास पेटींची किंमत दिली आहे म्हणून 32ने याला भागलं आणि मग एका कंपास पेटीची किंमत काढली, ती आली आपली 72 रुपये म्हणून 21 गुणिले 72 केलं. 32ने भाग देण्यासाठी आपण 2 आणि 4 हे समसंख्या पाहून काय केले? 2ने भाग दिलेला आहे. म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. पुढे पहा, खालील यादीतील किती संख्यांना 9ने निःशेष भाग जातो? आता 9ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? 3ची आणि 9ची सारखीच आहे. 3ची काय आहे? अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो. तशीच 9ची आहे की अंकांची बेरीज 9च्या पटीत असेल म्हणजे 9ने जर त्या बेरजेला भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जातो. किती संख्या म्हणजे संख्या मोजायच्यात. आता तोंडीच बेरीज करूया. पहा, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 16 17 18. 18 येते म्हणजे 9ने भाग जाणार आहे. 1 झाली. आता पहा, 6 आणि 3 9 1 10
आणि एक 11, 11 आणि 8 19 म्हणजे याला जाणार नाही, एकच झाली. यानंतर 3 आणि 1 3 आणि 3 6 7 8 9 9 बेरीज येते म्हणजे याला पण जाईल, 2 झाले. 4 आणि 3 7 8 9 याला सुद्धा जाती म्हणजे 4 आणि 3 7 8 9 म्हणजे 3 झाल्या. इथे पहा 6 आणि 6 12 13 14 15 इथे बेरीज 15 येते म्हणजे याला नाही जात. म्हणजे किती संख्यांना 9ने निशेष भाग जातोय? 3 संख्यांना 9ने निशेष भाग जात आहे. पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. पुढे 3.25 हा अपूर्णांक कसा लिहाल? 3.25 म्हणजे 3.1/4 म्हणजे अ बरोबर आहे. आता पहा 13/4 आपण करून बघूया कारण आपल्याला अ ब क ड पर्याय दिलेले आहेत. आता याचं येतंय का बघूया आपण. 13/4 13/4 4 त्रिक 12 आणि 1 13 म्हणजे 1/4 येते म्हणजे 13/4 हे पण बरोबर आहे. 3.25 3.2/8 3.2/8 2/8 म्हणजेच किती? 1/4 असं सुद्धा लिहू शकतो म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि 26 बघूया. 26/8 26/8 8 त्रिक 24 25 26 2 2/8 म्हणजेच 1/4 म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. काय करायचंय? सर्व पर्याय जेव्हा अ ब क ड दिलेला असतं तेव्हा पडताळून पाहायचे आहेत. पुढे 9 मीटर 10 डेसिमीटर अधिक 5 सेंटीमीटर बरोबर किती? आता पहा मगाशी जसं मी सांगितलं होतं तो मगाचा चार्ट 2 10 आणि 5 पहा मगाच्या सारखं मी पुन्हा एकदा तुम्हाला काढून दाखवले. मीटर लिटर ग्रॅम इकडे डेसी सेंटी मिली डेका हेक्टो किलो. 1 किलो म्हणजे किती ग्रॅम म्हणतो आपण. पहा एक जर इथं मी लिहिलं तर 0 द्यायचे 1 2 आणि इथे 1 0 म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. या बाजूला 0 वाढवायचे आहे. म्हणजे हे जे आहे हे सर्वात मोठं एकक आहे आणि या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला जाताना ते एकक काय होतं? लहान 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 होत जातं. आपल्याला काय म्हटले? 2 मीटर. मग मी 2 इथं लिहिते. पहा 2 मीटर. पुढे काय दिले? 10 डेसिमीटर आणि 5 सेंटीमीटर. आता पहा 10 डेसिमीटर. आता हे लिटर समजा आपण काढून टाकूया. 10 डेसिमीटर आणि 5 सेंटीमीटर. सेंटीमीटरच्या इथे 5 दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय करणार आपण? 10 डेसिमीटर म्हणजेच इथे जायचे मग 1 0 वाढवला. 2 मीटर आहे म्हणजे इकडे जायचे कारण सगळे आपल्याला सेंटीमध्ये करून घ्यावे लागणार आहे. जे लहान एकक आहे त्याच्यामध्ये करायचे आहेत म्हणून आपण काय केलं? 1 1 0 त्या घरानुसार वाढवला आहे. आता यांची आपण काय करूया? बेरीज करूया. पहा 200 त्याच्यानंतर आहे 100 त्याच्यानंतर आहे 5. मग पहा 5 अशी 5 0 अशी 0 2 आणि 1 3. आता किती आले? 3 मीटर आणि 5 सेंटीमीटर. 3 मीटर आणि 5 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजेच काय येणार आहे? मी मीटरच्या इथे जर 3 लिहिलं तर 3 मीटर म्हणजेच काय येणार आहे? 30 डेसिमीटर. 300 सेंटीमीटर आणि 3000 मिलीमीटर. या पद्धतीने म्हणजे 1 1 0 इकडे वाढत जाणार आहे. तर मग आपलं काय आहे? आपल्याला ऑप्शन पहा 30 डेसिमीटर आणि 50 मिलीमीटर बरोबर आहे. आता 5 इथे सेंटीमीटरमध्ये आहेत. जर मिलीमीटर करायचं असेल तर 1 0 ठेवून द्या. 5 वर 0 50 मिलीमीटर बरोबर आहे. म्हणजे अ बरोबर आहे. 30 डेसिमीटर 50 मिलीमीटर. 30 मीटर आणि 50 सेंटीमीटर होईल का? 50 सेंटीमीटर होते का? तर नाही. यानंतर पहा 3 मीटर आणि 5 सेंटीमीटर. 3 मीटर आणि 5 सेंटीमीटर म्हणजे हे पण बरोबर आहे. 3 डेकामीटर होईल का? नाही. म्हणजे अ आणि क आपलं योग्य आहे. तर कुठे आहे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 2 अ आणि क. फक्त तुम्हाला काय करायचं? हे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. 3 मीटर म्हणजेच इकडे 0 0 0 द्यायचा. 3 मीटर म्हणजे 30 डेसिमीटर. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजे 3000 मिलीमीटर. म्हणजे या बाजूला आपण उजव्या बाजूला 0 वाढवायचे आहेत आणि बेरीज करायची आहे. तर हे काढायला सुद्धा अगदी सोपं आहे. मीटर लिटर ग्रॅम डेसी सेंटी मिली डेका हेक्टो किलो हे पाठच करून टाकायचं म्हणजे या प्रकारचे प्रश्न आपल्या अजिबात चुकत नाहीत. पुढे पहा 4.3/8 बरोबर किती? आता पहा 8 चौक 32 33 34 35 35/8 दिसते का? दिसते. कच्च्या कामाची गरज नाही. पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न पहा
सोबतच्या आकृतीमध्ये रेषाखंडांची संख्या ही किरणांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, कितीने जास्त कितीने कमी. पहा, रेषाखंड कोणते, दोन बिंदूंना जर रेष जोडत असेल तरच रेषाखंड. किरण कोणता, एका बाजूला बाणाचं टोक पाहिजे. म्हणजे रेषाखंड मोजू 1, 2 आणि 3. किरण किती आहेत, 1 आणि 2च आहेत. मग कितीने रेषाखंड जास्त आहे, 1ने जास्त आहे. कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वेळेला तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये विशाल कोन होईल. आता विशाल कोन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आता तिसरीला पण शिकलाय. हा कोणता आहे, हा जर बरोबर 90 अंशाचा असेल तर हा काटकोन, 90पेक्षा लहान असेल तेव्हा हा लघुकोन आणि 90पेक्षा मोठा असेल तेव्हा हा असतो विशाल कोन. तर या पद्धतीने किती वाजता होईल पहा, 9:30 वाजता, 3:30, 6:30 आणि 8:15. आता पहा 9:30 वाजता मी पुन्हा तुम्हाला घड्याळकडून काढून दाखवते. आता पहा 9:30 म्हणजे तास काटा 9च्या पुढे जाणार आहे आणि मिनिट काटा कुठे असणार आहे, 6वर असणार आहे. म्हणजे पहा इथे असता तर हा काटकोन झाला असता, पण थोडा पुढे गेलाय म्हणजे हा सुद्धा काय कोणता झालेला आहे, विशाल कोन झालेला आहे. म्हणजे अ बरोबर आहे. यानंतर ब बघा 3:30. आता 3:30 म्हणजे पुन्हा मी घड्याळ काढलं, पहा 3:30 म्हणजे मिनिट काटा इथे पाहिजे आणि तास काटा 3 आणि 4च्या मध्ये येणार. मग हे बरोबर 90 झाले का किंवा विशाल कोन झाले का, नाही तर हा लहान झालाय म्हणजे हे येणार नाही. ब असणारं आपलं उत्तर नाहीये. पहा यात ब आहे, यात ब, इथे सर्व पर्याय म्हणजे हे दोन चेक केले नाही तरी चालतात. आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड. 6:50 म्हणजे पहा 6:50. आता मी पुन्हा काढून घेतले, सगळे काटे काढत बसायचं नाही. 6 इथे आहे, 6 तास काटा, 50 मिनटं म्हणजे या बाजूला. मग हा आहे का विशाल कोन, तर आहे, बरोबर आहे. आणि ड सुद्धा आहे, 8:15. 8 इथे असणार आहे, 15 मिनटं इथे. या पद्धतीने किंवा तुम्ही ब जरी चेक केलं ब चुकीचं आहे, मग या दोन पर्यायामध्ये ब आहे तर हे आपलं उत्तर नाहीये. म्हणजे एकच पर्याय उरतोय, पर्याय क्रमांक 3. जर वेळ वाचवायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला पर्यायावरून उत्तर शोधता आलं पाहिजे. पुढे पहा, खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे. विषमभुज त्रिकोणाला 6 शिरोबिंदू असतात. चुकीचं आहे, कोणत्याच त्रिकोणाला 6 शिरोबिंदू नसतात. काटकोन त्रिकोणाचे 2 कोन लघुकोन असतात. हे बरोबर आहे. पहा काटकोन त्रिकोण कशाला म्हणायचं, 90 अंशाचा जो आहे तो काटकोन. आता हा 90 अंशाचा कोन जो आहे तो काटकोन आहे. मग हे जे आपण जोडलं तर हा पहा 90पेक्षा लहान आहे, 90पेक्षा लहान आहे. म्हणजे हे दोन्ही कोणते आहेत, लघुकोन आहेत. पहा काटकोन त्रिकोणाचे 2 कोन लघुकोन असतात, बरोबर आहे. हे दोन पर्याय वाचले नाही तरी चालतात, कारण दुसऱ्याच पर्यायात आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. तरी पण बघा, त्रिकोणाला 6 कोन असतात का, नाही. विशाल कोन त्रिकोणाचे सर्व कोण विशाल कोन असू शकतील का, नाही. आता हा जर आपण जोडला, हा विशाल कोन 1 असेल तर उरलेले 2 कोणते असणार आहे, 90पेक्षा छोटे, म्हणजे ते लघुकोन असणार आहेत. तर आपलं उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर खालीलपैकी कोणत्या त्रिमितीय आकृतीची सर्व पृष्ठे चौरस आकृती असतात. चौरस म्हणजे ज्याच्या सर्व बाजू सारख्या. इष्टिकाची ती विटेच्या आकाराची येईल का, नाही. त्याच्यामध्ये आयताकार पण येतील, म्हणजे हे नाही येणार, शंकू नाही, गोल नाही. तर आपलं उत्तर काय आहे, घन. घनाचे सर्व पृष्ठे ही कशी असतात, चौरस आकृती असतात. खालीलपैकी सममित आकृती कोणती. सममित म्हणजे कोणत्याही रेषेने 2 समान भाग झाले पाहिजे. होतात का, नाही. इथे पण नाही, इथे पण नाही. तर कोणती आहे, पर्याय क्रमांक 3. एका चौरसाचे क्षेत्रफळ 81 आहे तर त्याची परिमिती किती. चौरस म्हणजे कसा असतो पहा, चौरस म्हणजे सर्व बाजू सारख्या. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. तर 81 आहे, मग 81 कोणाचा वर्ग आहे, 9चा. म्हणजे त्याची बाजू किती आहे, 9 आहे. मग चौरसाची परिमिती किती येईल पहा, परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज बाहेरच्या. मग 9 चोक 36 किती आहे परिमिती, 36. कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. आणि शेवटचा प्रश्न बघा, आकृतिबंधाचे निरीक्षण करून पर्यायांमधील कोणत्या अक्षर समूहासारखा आहे. पाहता आपण ABCD म्हणून बघूया, ABCD. परत DB म्हणजे ABCD उलट्या क्रमाने आहे. कुठे दिसते, ABCD DAB. DA नाही, D नंतर A नाही पाहिजे, D नंतर C पाहिजे. ABA हे पण नाही,
ABCD हे पण नाही. इथे पहा ABCDDCBA म्हणजे इथे आहे तो उलट क्रम. पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बरेच वेगवेगळे प्रश्न पाहायला मिळाले. ते कसे सोडवायचे, पटापट उत्तर कशी शोधायची, विभाज्यतेच्या कसोट्या कुठे वापरायचे हेही आपण सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मीटर डेसिमीटर जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कायम उपयोगी येणार आहे. त्याच्यामुळे हे गणित जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच हे समजेल. हे जे आहे आपलं डेसी सेंटी मिली डेका हेक्टो किलो हे जर तुम्ही एकदा पाठ करून टाकलं, लिहितानाच लिहून घ्यायचं मीटर लिटर ग्रॅम, या बाजूला डेसी सेंटी मिली डेका हेक्टो किलो. मला जर दिलं 3 मीटर तर मीटरमध्ये 3 लिहा. समजा 3 मीटर म्हणजे किती मिलीमीटर पहा, 3 मीटर, मग मीटरच्या घरात लिहा आणि 000 वाढवत जा. 3 मीटर म्हणजे 3000 मिलीलिटर, 3 म्हणजे 300 सेंटीमीटर, आणि यानंतर 3 मीटर म्हणजे 30 डेसिमीटर. याप्रमाणे 0 या बाजूला वाढवत जायचं आहे. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित पहा पुन्हा आणि समजून घ्या. व्हिडिओला लाईक करायला कोणीही विसरू नका. तुम्ही लाईक केल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होईल. आता आपण याच्यानंतर इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची जी आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 2 ही पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.